मित्रांनो, मुळशीत जे घडलं ते पाहून पुन्हा एकदा सिद्ध झालं की जेव्हा व्यवहाराचे आणि सत्तेचे विषय येतात तेव्हा सगळ्यात आधी घाला घातला जातो तो गरिबाच्या घरावर. आश्वासनं दिली जातात, स्वप्न दाखवली जातात, पण शेवटी पदरात पडतं ते फक्त उद्ध्वस्त झालेलं घर. हे पाहून काळजात चर्र होतं. आणि या जगात गरिबाची भावना कुणी समजावून घेत नाही का, हा प्रश्न मला पडतो. म्हणून मला आज आवर्जून सगळ्यांना सांगायचंय, मित्रांनो, गरीब राहून चालणार नाही. आपल्याला श्रीमंत व्हायचंय, पण ते कोणावर अन्याय करण्यासाठी नाही, कोणावर आपली पावर दाखवण्यासाठी नाही, तर आपल्यावर उद्या कोणी पावर दाखवू नये, आपलं हक्काचं घर कोणी पाडू नये, यासाठी आपल्याला समर्थ व्हायचंय. आज प्रत्येक गरीबाच्या मुलाने हातात हात धरून बसण्यापेक्षा संघर्षाची वाट धरली पाहिजे. नोकरीच्या मागे धावण्यासोबतच स्वतःचा एक छोटा का होईना व्यवसाय सुरू केला पाहिजे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद आपल्या रक्तातच आहे. आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम झालो पाहिजे, तरच आपली बाजू मांडण्याची ताकद आपल्या शब्दामध्ये येईल. लक्षात ठेवा बरं का, स्वतःला इतकं मोठं करा की उद्या कोणत्याही प्रशासनाची किंवा सत्तेची हिंमत होणार नाही तुमच्या स्वप्नांवर बुलडोजर चालवण्याची. आता उठा आणि कामाला लागा. आपली परिस्थिती स्वतः बदला. जय महाराष्ट्र. चव आहे अस्सल गावरान गुळाची, म्हणूनच भारतातील नंबर 1 जॅगरी प्रीमिक्स आहे लय भारी.